आर्टिकलचा लास्ट पार्ट आहे आपला तो म्हणजे झिरो आर्टिकल. झिरो आर्टिकल म्हणजेच काय, नो आर्टिकल, म्हणजे थोडक्यात आर्टिकलचा वापर कुठे करायचा नाही. आणि याच्यावरती प्रश्न येतात. तर पहिलं चॅप्टर आपलं होतं आर्टिकल ए आणि एन. त्याला ए पण म्हणतात आणि अ पण म्हणतात. सेपरेट म्हटलं ना तर त्याला ए म्हटलं जातं आणि अ शब्दामध्ये म्हटलं जातं. दोन्ही उच्चार करेक्ट आहे ते, अ आणि ए. ठीक आहे. आपण जसं ABCD म्हणतो आणि मी असं म्हणतो ही इज अ गुड मॅन, अ गुड गर्ल, तिथं अ पण म्हणतात आणि ए पण म्हणतात, दोघे त्याचे उच्चार आहेत. दुसरं आपण चॅप्टर बघितलं आर्टिकल दचं. आता तिसरं चॅप्टर आहे आणि ते म्हणजे कुठलं आपलं, तर झिरो आर्टिकल. तर MPSC कधी शब्द विचारतो झिरो आर्टिकल, कधी विचारतो तो नो आर्टिकल, आणि कधी म्हणतो तो ओमिजन ऑफ द आर्टिकल. ओमिजन म्हणजे वगळणे, एखादी गोष्ट वजा करणे, दॅट इज डिलीट. ठीक आहे. आता आर्टिकल कुठे येत नाही ते बघू आपण. हे चॅप्टर झालं की याच्यानंतरचं असेल आपलं ते म्हणजे प्रिव्हियस इयर सगळे क्वेश्चन पेपर, पेज नंबर 1 टू पेज नंबर लास्ट, सगळे जेवढे आर्टिकलवरती प्रश्न आलेले आहेत सॉल्व्ह करूया आपण. पहिला रूल लक्षात घ्या, मटेरियल नाऊन. बघा मटेरियल नाऊन आहे ना, हे मोजता येत नाही. आणि विषय म्हणजे हे अनकाउंटेबल नाऊन आहे, म्हणजेच मोजता येते म्हणजे अनकाउंटेबल नाऊन आहे. आणि याच्यानंतर सिंग्युलर वर्ब येतो. आपण नाऊन चॅप्टरमध्ये शिकलोय मटेरियल नाऊन काय, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन काय. तर मटेरियल नाऊन कुठलं असतं, मटेरियल कुठलं असतं बरं, तर वॉटर, लिक्विडवालं. वॉटर असेल, वूड असेल, सिमेंट असेल, ऑइल असेल, शुगर असेल. ठीक आहे. त्यानंतर आपलं पेट्रोल आलं, त्यानंतर केक आलं, त्यामध्ये शुगर, कॉफी आली, टी आली. हे सगळं खाद्याच्या ज्या वस्तू आहेत त्या सगळे मटेरियल नाऊन असतात. यांच्या त्या आर्टिकलचा वापर करत नाही. पण आता एक रूल लक्षात घ्या, आर्टिकल कुठे वापरणार नाहीत हे मी तुम्हाला सांगतोय, पण आर्टिकल द सगळीकडे येतो. म्हणून एक लक्षात घ्या, मी जेही रूल सांगतो की इथं आर्टिकल येणार नाही, पण ती गोष्ट जर स्पेसिफिक असेल, ती गोष्ट जर डेफिनेट असेल, ती गोष्ट जर एक्झॅक्ट तुम्हाला सांगता येत असेल की ही आहे ती, तर त्याच्यात ते आर्टिकल येईल. कसं आता बघूया आपण. पहिला रूल लक्षात घ्या, मटेरियल नाऊनच्या आधी आर्टिकलचा वापर करत नाही करत मटेरियलच्या आधी. मग आता राज्यशब्द 2019 वाक्य होतं, गोल्ड इज अ प्रेशियस मेटल. बघा, गोल्ड इज द हेविएस्ट मेटल, प्रेशियस मेटल अशी वाक्य येत असतात. आता गोल्ड हा मटेरियल नाऊन आहे. गोल्ड झालं, सिल्वर झालं, प्लॅटिनम झालं, आयरन झालं, त्यानंतर आपलं कॉपर आहे, हे सगळे मटेरियल नाऊन आहेत. हे धातू आहेत. तर हे सगळे मटेरियल, ह्यांच्या ते आर्टिकल येत नाही. पण जर मी असं म्हटलं गोल्ड ऑफ ऑस्ट्रेलिया, गोल्ड ऑफ अमेरिका, गोल्ड ऑफ ब्रिटन, गोल्ड ऑफ पुणे, गोल्ड ऑफ बेंगॉल, तर ते स्पेसिफिक आणि फिक्स होतं. मग त्याच्यात ते आर्टिकल द लागतो. म्हणजे आर्टिकल द कुठे येईल, मटेरियल नाऊनच्या आधी येईल, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनच्या आधी येईल, प्रॉपर नाऊनच्या आधी येईल, कुठे येईल ते, प्लुरल, सिंग्युलर, पण ती गोष्ट स्पेसिफिक पाहिजे, फिक्स्ड पाहिजे. मग इथं गोल्ड कुठला आहे माहिती आहे का, नाही माहिती. गोल्ड इज अ हेविएस्ट मेटल, आर्टिकल नाही येणार इथं. म्हणून इथं काय येईल, नो आर्टिकल. NA फॉर नो आर्टिकल, किंवा मी असं म्हणेल ZA झिरो आर्टिकल. दुसरं बघा, वॉटर इज द सोर्स ऑफ लाईफ. वॉटर आयुष्य जगण्याचा एक सोर्स आहे. कुठलं वॉटर आहे माहिती नाही माहिती, म्हणून इथं पण नो आर्टिकल येईल. हा माझा आला मटेरियल नाऊन, नो आर्टिकल. ठीक आहे. पण जर आता चौथं वाक्य वाचा आपण, तिसरं नको, चौथं वाक्य वाचूया आपण. वॉटर ऑफ द गंगा इज हायली कंटॅमिनेटेड. वॉटर ऑफ द गंगा इज हायली कंटॅमिनेटेड. आता फोकस करा, वॉटर ऑफ गंगा म्हटलं आहे ना, ते स्पेसिफिक वॉटर आहे, हे डिफाईन आहे. डेफिनेटली ते कुठलं आहे त्याच्याबद्दल आपण बोलतो आहे. इथं कुठलं वॉटर आहे, नो आयडिया. ॲज अ होल जगातलं आपण ते वॉटरबद्दल बोलतो आहे, तो मटेरियल नाऊन आहे, त्याच्या आधी आर्टिकल येणार नाही. पण वॉटर ऑफ द गंगा, वॉटर ऑफ द गोदावरी, वॉटर ऑफ किंवा वॉटर इन दिस बॉटल, तुमच्या बॉटलमधलं पाणी, ते स्पेसिफिक आहे, म्हणून इथं आर्टिकल द येईल. हा डिफरन्स समजून घ्या तुम्ही आधी व्यवस्थित. इथं द काय येतो, आता मटेरियल नाऊन आहे. त्याचं कारण असं आहे, कारण तो मटेरियल नाऊन स्पेसिफिक आहे, डिफाईन आहे. हा डिफाईन नाही आहे वॉटर. कुठलं वॉटर, सगळ्या जगातलं आलं. आता अश्रू म्हणतो मी, अश्रू हे जणू तुमचे धन आहे, असं वाक्य म्हटलं मी. मग आता हे अश्रू कुठले, सगळे जगातले. पण मी असं म्हणेल सुदामाचे अश्रू, श्रीरामचे अश्रू, राणी लक्ष्मीबाईचे अश्रू, म्हणजे स्पेसिफिक आहे, किंवा द येईल. ऑइल इज अन इम्पॉर्टंट आस्पेक्ट फॉर ट्रान्सफॉर्मेशन. ऑइल, मग ते आपलं AEIOU, मग ते ॲन येतो, तसं नाही आहे. ऑइल इज अ मटेरियल नाऊन, इथे नो आर्टिकल. हां, पण मी असं म्हणेल ना की जे ऑइल आहे ते XYZ पंपावरचं ते डुप्लिकेट आहे, तर तिथं द येईल. द ऑइल ऑफ दॅट XYZ पेट्रोल पंप, किंवा द ऑइल ऑफ XYZ प्रोडक्ट, द ऑइल ऑफ XYZ ब्रँड इज डुप्लिकेट, देन यू कॅन यूज आर्टिकल द, बिकॉज it is defined, it is specified, it is something that we talked about a particular vision that is already defined. म्हणजे तो एकदम फिक्स्ड आहे, त्याच्याविषयी आपण बोललो आहे. क्लिअर एवढं, रूल नंबर 1. हां, आता याच्यामध्ये मटेरियल नाऊन कुठलं कुठलं आहे, तुमचं गोल्ड आहे, सिल्वर आहे, वॉटर आहे, पेट्रोल आहे, ऑइल आहे, शुगर आहे, वूड आहे, हे सगळ्यांच्या आधी आर्टिकल येत नाही. पण ते डिफाईन झालं तर त्याचं आर्टिकल द येईल. दुसरा रूल आहे बघा, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनच्या आधी आर्टिकल येत नाही. ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन काय, जे दिसत नाही, जे टच करता येत नाही, ज्याला मोजता येत नाही. ह्युमॅनिटी, लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रीडम, लव्ह, रिस्पेक्ट, हंगर, अँगर,
ठीक आहे, थिंकिंग, ह्या सगळ्या गोष्टी दिसत नाही आणि यांना मी टच करू शकतो, हे असतं ॲबस्ट्रॅक्ट नाऊन. त्याच्या आधी आर्टिकल येत नाही. पण बघा, विजडम इज बेटर दॅन रिचेस, हे वाक्य राज्याच्या 16ला इंट्रोगेटिव्ह म्हणून विचारलं होतं की विजडम इज बेटर दॅन रिचेस. मग विजडम मोजता येतं का, नाही मोजता येत, छान. पण मग इथं नो आर्टिकल पुन्हा. क्लिअर. दुसरं बघा, विजडम ऑफ सोलोमॅन वॉज आउटस्टँडिंग. आता सोलोमॅनचं विजडम आहे ना, सोलोमॅनचं विजडम आहे ना, मग स्पेसिफिक आहे ना, डिफाईन आहे ना हे, मग इथं येईल द आर्टिकल. इथं द आर्टिकल दो की तो ॲबस्ट्रॅक्ट नाऊन आहे तरी येईल. त्याचं कारण कसं, कारण ते विजडम कोणाचं विजडम बोलतो आपण, सोलोमॅनचं. म्हणजे सोलोमॅनचं विजडम, मी विजडम ऑफ पंडित नेहरू, विजडम ऑफ रमेश पाटील, विजडम ऑफ प्रियंका पाटील, जे काय असतील ते स्पेसिफिक होत आहे, तिथे आर्टिकल द येईल. नेक्स्ट आहे बघा, कॉमन सेन्स इज अ ग्रेट व्हर्च्यू. पण एक ऑब्झर्वेशन आहे माझं, कॉमन सेन्स सगळ्यामध्ये नसतो. काही इतके कॉमन आहेत लोक की त्यांना सेन्सच नसतो. आय हॅव ऑब्झर्व इट पर्सनली. कॉमन सेन्सच नसतो त्यांच्यापासून, जी बस निघून जाते आणि अरे बस गेली माझी, असे कॉमन नाही ना, सेन्सच नाही त्यांना. म्हणजे ते स्मार्ट नाही आहे, शार्प नाही आहे ते. काय मी बघतो ना पुण्यामध्ये की सिग्नल सुटण्याच्या आधी समजून घ्या ना, पळान बाबा पटकन निघा ना तिथून, मध्ये अडकून जातात आणि ते गाड्या येतात अंगावरती, मग शिवाय जातात लोक तिथं. पुण्यात तर कोणी शिवाय तिथं. तर थिंग इज कॉमन सेन्स नाही आहे ना. तिथे तर दिसतंय ना 5 4 3 2 1, पळा पटकन नाही, पडतीमध्ये येतील ते. तो कॉमन काहीच नाही, सेन्स, नो सेन्स इज अगेन अनदर सेन्स आहे. सो कॉमन सेन्स इज अ ग्रेट व्हर्च्यू. दिस इज अ ब्युटिफुल वर्ड, ब्युटिफुल सेंटेन्स ॲक्च्युली. कॉमन सेन्स असणं एक गुड व्हर्च्यू आहे हा. मग कॉमन सेन्स मोजता येतो, नाही मोजता येणार, मग इथं पुन्हा नो आर्टिकल. नो आर्टिकल. क्लिअर. पेशन्स कॅन कॉन्कर ऑल द ऑब्स्टॅकल्स इन लाईफ. मग पेशन्स मोजतं का, नो आर्टिकल. क्लिअर. थोडक्यात लक्षात घ्या, मटेरियल नाऊनच्या आधी आर्टिकल येत नाही, ॲबस्ट्रॅक्ट नाऊनच्या आधी आर्टिकल येत नाही. तिथे एक अपवाद आहे, आर्टिकल द येऊ शकतो जर तो डिफाईन असेल नाऊन, तो स्पेसिफिक असेल नाऊन, ज्याच्याविषयी आपण बोलतोय तो आपल्याला सांगता येतो की हा तो आहे, तर त्याच्यात आर्टिकल द येतो. क्लिअर. हे 2 रूल लिहून घ्या. तिसरा रूल करूया स्टार्ट आपण. बघा आता रूल 3 आपला, तो म्हणजे काय, प्रॉपर नाऊनच्या आधी आर्टिकलचा वापर करत नाही. प्रॉपर नाऊन काय, तर मुंबई प्रॉपर नाऊन आहे, तुमचं नाव प्रॉपर आहे, दिल्ली प्रॉपर आहे, इंडिया प्रॉपर आहे. जे प्रॉपर नाऊन असतात त्यांच्या त्या आर्टिकलचा वापर करत नाही. पण एक रूल आहे, जर एका व्यक्तीची तुलना दुसऱ्या व्यक्तीशी केली असेल तर ते आर्टिकल दचा वापर करतात. ते मी क्लॅरिफाय करतो. बघा पहिलं वाक्य, टागोर वॉज ट्रूली अ ग्रेट पोएट. नो आर्टिकल येईल. टागोर इज अ प्रॉपर नाऊन. दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया. दिल्ली प्रॉपर नाऊन, नो आर्टिकल. पण तिसऱ्या वाक्यामध्ये जेन, ते जेन आहे, जाने नाही, जानी पण नाही आहे ते, इट्स जेन. नाव आहे मुलीचं, ब्रिटन. आपल्याकडे कसं माया माधवी असतं. जेन इज डॅश प्रियंका चोप्रा ऑफ अवर ग्रुप. मग आता जेन ही प्रियंका चोप्रा आहे आपल्या ग्रुपची, म्हणजे तुलना केली ना प्रियंका चोप्राशी, तिथे द प्रियंका चोप्रा येईल. का बरं, कारण हे तुलना केलेली आहे. मात्र इथं टागोर नो आर्टिकल, दिल्ली नो आर्टिकल. क्लिअर. इथं द प्रियंका चोप्रा का, कारण आपण एका व्यक्तीची तुलना दुसऱ्याशी करतोय. या केसमध्ये प्रॉपर नाऊनच्या आधी आर्टिकल दचा वापर करतात. पुढचं बघा, चौथा रूल खूप महत्त्वाचा आहे. याच्यावरती प्रश्न आहे, कुठलाही मील्स असेल, मील काय बरं, लंच, ब्रेकफास्ट, डिनर, सफर, हे सगळे जे मील असतात डेमध्ये जेवढं खातो आपण सकाळपासनं, तर त्यांच्या आधी आर्टिकलचा वापर होत नाही. मग लंच असू द्या, ब्रेकफास्ट असू द्या, डिनर असू द्या, सफर असू द्या. सफर म्हणजे लास्ट मील ऑफ द डे असतं. डिसीसेस, कुठलेही आजार असतील, कुठलाही आजार काय, मलेरिया, डेंगू, खोकला, सर्दी, कुठलेही आजार असतील त्यांच्यासाठी आर्टिकल येत नाही. पण एक लक्षात घ्या, त्या आर्टिकलच्या फ्रेजमध्ये आपण काही शिकलो आहे, हॅव अ कोल्ड, हॅव अ कफ, त्या फ्रेजेस आहेत त्यांच्या आधी आर्टिकल येईल. पण इतर आजार असतील, मलेरिया आहे, त्यानंतर TB आहे, जे काय आजार असतील त्यांच्या आधी आर्टिकलचा वापर येत नाही. अपवाद आहे हे 3 आजार. हे का बरं, तर हे त्याचा शोध लागला नाही अजून. म्हणजे थोडक्यात काय, तर द प्लेग याच्यात आर्टिकल दचा वापर होतो, मम्स याच्यात आर्टिकल दचा वापर होतो, आणि द मिझल्स, मम्स आणि मिझल्स आपण शिकलोय बघा. मम्स, मिझल्स, ते गालफुगी, ठीक आहे, ते आजार आहेत. प्लेग माहिती आहे सगळ्यांना, यांच्या द येतो. या 3 आजारांच्या द येतो, बाकी आर्टिकल येत नाही इतर आजारांना. पहिलं वाक्य बघा, डॅश ब्रेकफास्ट इज ॲट 8 AM. नो आर्टिकल. ब्रेकफास्ट हा मील आहे, आर्टिकल येणार नाही. ठीक आहे. दुसरं बघा, दुसरं, वी हॅड डिनर टुगेदर लास्ट नाईट. इथे नो आर्टिकल येईल, नो आर्टिकल, कारण डिनरच्या आधी आर्टिकल येणार नाही आहे. पण तिसरं वाक्य बघा, डॅश डिनर दॅट युअर मदर सर्व्ड वॉज डिलिशियस. आता इथे द येईल. का, इथे डिनर कशाबद्दल बोलतो, डिनर दॅट युअर मदर सर्व्ड वॉज डिलिशियस. म्हणजे इथं द काय येईल, त्याचं कारण असं आहे की आपण त्या डिनरविषयी बोलतोय
ज्या डिनरविषयी बोलतो ते फिक्स आहे, जे तुझ्या आईनं आम्हाला सर्व केलं, आम्हाला खाऊ घातलं, वॉज डिलिशियस. मग इथं द येईल कारण हा स्पेसिफिक आहे. तिसरं बघा, ही इज सफरिंग फ्रॉम रिकेट्स. रिकेट्स आजार आहे, विटॅमिन डीची कमी असते, नो आर्टिकल, आजाराच्या आधी आर्टिकल येत नाही. तिसरं बघा, डॅश मलेरिया इज अ डेंजरस डिसीज. मलेरिया नो आर्टिकल, नो आर्टिकल. पण जर हे आजार आले, प्लेग, मम्स आणि मिझल्स, त्यांच्या ते आर्टिकल दचा वापर होतो. क्लिअर? लिहून घ्या रूल. बघा रूल नंबर 5 आपला, तो म्हणजे कुठल्याही स्पोर्ट्सच्या आधी आर्टिकल येत नाही. मग स्पोर्ट्स कुठला आपलं? क्रिकेट असेल, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, टेनिस, यांच्या ते आर्टिकलचा वापर होत नाही. बघा, लेट्स गो अँड प्ले फुटबॉल. द फुटबॉल होणार नाही ते. हां, फुटबॉल मॅचबद्दल बोलू तर आपण द फुटबॉल मॅच म्हणू शकतो, कारण तिथं मॅचबद्दल बोलतो आपण, फुटबॉलबद्दल नाही. क्रिकेट मॅचबद्दल बोलतो आपण, क्रिकेटबद्दल नाही. पण क्रिकेट या खेळाविषयी बोलायचं मला, नो आर्टिकल. ठीक आहे, मग इथं काय येईल? नो आर्टिकल येईल, नो आर्टिकल. बॅडमिंटन इज अन आउटडोर गेम, नो आर्टिकल. बॅडमिंटन बद्दल बोलतो आपण, एक्झॅक्ट आपण स्पोर्ट्सबद्दल बोलतोय. तिसरं, ही लव्स टू प्ले क्रिकेट, संपलं, नो आर्टिकल. पण जर मी क्रिकेट मॅच म्हणेल, द येईल, कारण मी तिथं मॅचबद्दल बोलतो. आय एम गोइंग टू वॉच द क्रिकेट मॅच. मी द क्रिकेट नाही बघणार, मॅच बघणार आहे मी. तर मॅचचा जर उल्लेख असेल तर ते द येतो. पण इथं क्लिअरली क्रिकेटबद्दल बोलतोय मी, इथं बॅडमिंटनबद्दल बोलतोय, इथं फुटबॉलबद्दल बोलतोय, मी जर टेनिसबद्दल बोलेल, त्या खेळाबद्दल जर मी उल्लेख करतोय, नो आर्टिकल. पण जर मॅचबद्दल बोलत असेल मी, तर मात्र द आर्टिकल येईल. पुढचा रूल हा खूप महत्त्वाचा याच्यावरती प्रश्न आहे. बघा, कुठलाही खंड, देश, राज्य, शहर, गाव यांच्या आधी आर्टिकल येत नाही. काय ते सांगतो, कारण ही सगळी नावं आहे ना, ही प्रॉपर नाऊन आहे. तुमच्या गावाचं नाव हे प्रॉपर नाऊन आहे, त्यांच्या आधी आर्टिकल येत नाही. पण काही देशांच्या आधी आर्टिकल येतो. जसं बघा, वेस्ट इंडिज आहे, आता त्यांच्या आधी द काय येतो सांगतो. जेव्हा अनेक देश मिळून एक संघ आहे, अनेक बेट मिळून एक संघ आहे, तर त्याला आपण द वापरतो, कारण तो एक नसतो, ते तुकड्या तुकड्यांनी बनलेला असतो. तो म्हणजे अनेक घटक जोडून बनलेला असतो तो. आता बघा कसं इथं लक्षात घ्या, तर द USA का बरं? कारण त्यात 50 स्टेट्स आहे. मग तुम्ही म्हणा आपले पण आहेत 36. आपले ना होल्डिंग टुगेदर आहे, आपले तुकडे तुकडे अलग नाही आहे, आपण एक संघ आहोत, ते एक संघ नाही आहेत ते. त्यांचं ज्युडिशरी पण वेगळं आहे, आपलं इंटिग्रेटेड आहे. ठीक आहे ना? म्हणून हे द USA का म्हणतात? कारण USA हा 50 स्टेटने एक बनलेला आहे. द UK याच्यातही 4 पार्ट आहे, वेल्स आहे, इंग्लंड आहे, त्यानंतर स्कॉटलँड आहे, स्कॉटलँड नाही आय थिंक, हां आय थिंक स्कॉटलँड, आयर्लंड आहे, सॉरी आयर्लंड आहे, आणि वेल्स आहे. म्हणजे याच्यातही 4 भाग पडतात. ठीक आहे. द US हजार माहिती तुम्हाला, USA 1991ला ते तुटले होते सगळे, तर ते अनेक म्हणून होते. द अंदमान, अंदमान निकोबार हे बेटा आहेत, किती आहे तुम्हाला माहिती आहे, ते सगळे मिळून अंदमान निकोबारच आहेत. द इंडोनेशिया, इंडोनेशिया पण बेट आहेत, जावा, सुमात्रा. UAE पण एक संघ आहे बघा. सेम थिंग वेस्ट इंडिज, तो एक संघ आहे. तर असे अनेक संघ मिळून जर एक देश असेल किंवा एक घटक असेल किंवा एक संघ असेल, तर त्याच्यात आर्टिकल दचा वापर करतात. आणि द USA येतं नेहमी आपल्या परीक्षेला, ते लक्षात असू द्या. ठीक, बघा इथे काय लिहिलं मी, हॅव यू एव्हर बीन टू जपान, नो आर्टिकल, नो आर्टिकल लिहिलं. ठीक आहे. नंतर नेक्स्ट, मुंबई इज द बेस्ट सिटी इन इंडिया, नो आर्टिकल, म्हणजे कारण ते शहराबद्दल बोलतो, प्रॉपर नाऊन आहे ते. डॅश, युरोप इज फेमस फॉर इट्स ब्युटी, नो आर्टिकल. युरोप हा खंड आहे, युरोपियन नाही देत, युरोप आहे ते, युरोप आहे ते, युरोपियन नाही आहे ते. ठीक आहे. पण जर द USA असेल, जर USA असेल, USSR, UK, अंदमान, इंडोनेशिया, UAE, त्यांच्या त्या आर्टिकल दचा वापर होतो. क्लिअर? लिहून घ्या रूल. बघा आता पुढचा रूल आहे 7 नंबरचा आपला. काही असे शब्द त्यांच्या आधी आर्टिकलचा वापर होत नाही. ST 18ला प्रश्न आहे याच्यावरती. फादर असेल, मदर असेल, अंट असेल, अंकल किंवा कुक यांच्या आधी आर्टिकलचा वापर करत नाही. का बरं? कारण फादर एकच असतो आपल्याला सगळ्यांना, मदर एकच असते, अंट अंकल हे आपलेच असतं म्हणून आपण त्यांना अंट अंकल म्हणतो, कारण ते फिक्स आहे, स्पेसिफिक आहे, प्रॉपर आहे, त्यांना आर्टिकलची गरज नाही. पण फादर या नावाच्या ते द येऊ शकतो आहे जर ते बायोलॉजिकल नसेल तर. आता बायोलॉजिकल नसेल म्हणजे कसं, की सपोज मी म्हणतो की माझे वडील घरी नाही आहे, आज बाहेर गेले आहेत, सो माय फादर, इट इज अ बायोलॉजिकल रिलेशन बिटवीन मी अँड माय फादर. पण मी असं म्हणेन की द फादर ऑफ कम्प्युटर. आता मी असं म्हणेन की XYZ पर्सन इज द फादर ऑफ द कम्प्युटर. आता द फादर का म्हटलं आहे तर मी, कारण कम्प्युटरचा जो जनक आहे त्याला फादर म्हटलं जातं, तिथं बायोलॉजिकल रिलेशन नाही आहे. जसं आपण काय म्हणतो, गांधी इज द फादर ऑफ द नेशन, द फादर ऑफ द, मग गांधींचा नेशनचं आपलं बायोलॉजिकल नेशन म्हणजे रिलेशन नाही आहे. सो वी कॅन से
की एखादा तज्ज्ञ व्यक्ती असेल एखाद्या क्षेत्रात तर तिथं द फादर जोडलं जाऊ शकतं, कारण ते तिथं बायोलॉजिकल नातं नसतं. ठीक आहे. हे बघा कुठल्या शब्दाचे फादर आहे, मदर आहे, ॲक्च्युली त्यातला आर उच्चार होत नाही, इट जस्ट फादर, मदर. ठीक आहे. हे अंट आहे, अंकल आहे, कुक आहे, आर्टिकल येत नाही यांच्या आधी. मग बघा फादर हॅज गॉन ऑफिस, 18चं वाक्य आहे. ठीक आहे. मग त्याच्या आधी आर्टिकल येईल का, तर नो आर्टिकल येईल. का बरं नो आर्टिकल, कारण इथं फादरबद्दल बोलतो आपण आणि आपण आपल्या फादरबद्दल बोलतोय की फादर हॅज गॉन टू द ऑफिस. गांधी इज नोन ॲज द फादर ऑफ द नेशन. इथं आता इथं द का, कारण इथं बायोलॉजिकल रिलेशन नाही आहे. द फादर ऑफ नेशन म्हणजे आपल्या नेशनचे पप्पा, म्हणजे तसं पप्पा ॲक्च्युली तसं पप्पा नाही. इट इज जस्ट अ कन्सिडरेशन, इट इज अ रिगार्ड दॅट ही इज ॲक्च्युली द लीडर ऑफ द मासेस, यू कॅन से. काही लोक म्हणतात ना मी GSचा फादर आहे, आपण GSचे बाप आहोत, काही असतात बघा तुमच्यातले अतिशहाणे, तर ते द फादर येईल तिथं पण द फादर येईल. अंट वॉन्ट्स यू टू सी हर आणि कुक हॅज गिवन नोटीस, नो आर्टिकल. दोघांच्या ठिकाणी नो आर्टिकल येईल. का बरं, कारण आपण स्पेसिफिक अंटबद्दल आणि कुकबद्दल बोलतोय, नो आर्टिकल. 8 नंबरचा रूल आहे, कुठली भाषा असेल त्याच्यामध्ये आर्टिकल येत नाही. उर्दू, हिंदी, इंग्लिश, मराठी, जापनीज जे काय असेल, काय येत नाही त्याचं कारण सांगतो. कारण हे भाषेचे जे नावं आहेत ना हे प्रॉपर नाऊन आहेत. मराठी प्रॉपर नाऊन आहे, हिंदी प्रॉपर नाऊन आहे, इंग्लिश प्रॉपर नाऊन आहे, तर भाषेच्या आधी आर्टिकल येत नाही. पण भाषेच्या आधी जर मी द जोडला तर तो ती भाषा बोलणारी लोक होतो. आपण नाऊनमध्ये शिकलो आहे, द इंग्लिश आर इंग्रजी लोक, द मराठी आर मराठी लोक, तर तिथं तो उल्लेख लोकांचा होतो, भाषेचा होत नाही. जर भाषेचा उल्लेख आहे तर नो आर्टिकल येईल. कसे बघा, तेलुगू इज स्पोकन इन आंध्रा, म्हणजे आपण भाषेबद्दल बोलतोय, मग इथं नो आर्टिकल येईल, नो आर्टिकल तेलुगू. मराठी इज वेल नोन लँग्वेज, नो आर्टिकल, मराठीबद्दल बोलतो आपण. पण तिसरं वाक्यात बघा, इंग्लिश आर व्हेरी प्रॅक्टिकल ॲट वर्क. आता इथं लँग्वेजबद्दल नाही, इथं लोकांबद्दल बोलतो आहे, मग इथं आपण द लिहू. का बरं, 2 हिंट लागले मला. एक इथं आर आहे म्हणजे प्लुरल आहे, आणि दुसरं प्रॅक्टिकल ॲट वर्क. कसं काय लँग्वेज असेल, तर ती लोक आहेत. द इंग्लिश आर प्रॅक्टिकल ॲट वर्क, ते कामामध्ये खूप प्रॅक्टिकल असतात. करताय? ठीक आहे, लिहून घ्या रूल. पुढचा रूल घेऊया आपण. नऊ नंबरचा रूल आहे आपला नो आर्टिकलचा, आणि हा लास्ट रूल आहे. याच्यानंतर आर्टिकल संपलाय चॅप्टर. बघा खूप इंटरेस्टिंग आहे. सपोज एका वाक्यामध्ये 3-4 नाऊन आहे. 3-4 कसे, डॉक्टर, ॲक्टर, डायरेक्टर, सिंगर असे, किंवा 2 नाऊन आहे, 3 नाही 4 आहे. आणि जर मी प्रत्येक नाऊनच्या आधी जर द जोडला, अ जोडला, एन जोडला, तर ते 3-4 लोक होतात. म्हणजे कसं, डॉक्टर, ॲक्टर, डायरेक्टर, प्लेयर असे 4 लोक घेतले मी, आणि त्याच्या प्रत्येकाच्या आधी आर्टिकल लिहितो मी द किंवा अ किंवा एन, तर ते 4 लोक होतील. द ॲक्टर, द डायरेक्टर, द प्लेयर, द सिंगर, तर ही 4 लोक झाली. आणि जर मी एकच आर्टिकल वापरला तर तो एकच व्यक्ती होतो. म्हणजे कसं, द ॲक्टर, प्लेयर, डायरेक्टर, सिंगर, म्हणजे जो ॲक्टर आहे तोच डायरेक्टर आहे, जो डायरेक्टर आहे तोच प्लेयर आहे, आणि जो प्लेयर आहे तोच सिंगर आहे. म्हणजे थोडक्यात जर तुम्ही प्रत्येक नाऊनच्या आधी आर्टिकल वापरला तर ते लोक वेगवेगळे होतात. जर तुम्ही एकचदा आर्टिकलचा वापर केला आणि नंतर पुढे नाऊन लिहिले 3-4, तर तो एकच व्यक्ती होतो. आता हे कसं बरं, तर बघा मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. इथं आर्टिकल लिहिला मी, म्हणजे ए एन द कुठलाही एक, नंतर नाऊन, नंतर पुन्हा आर्टिकल, नंतर नाऊन, पुन्हा आर्टिकल, नाऊन, आर्टिकल, नाऊन, हे टिंब केलं आहे, म्हणजे कंटिन्यू आहे. आर्टिकल नाऊन, आर्टिकल नाऊन, द म्हणजे द डॉक्टर, द लॉयर, द प्लेयर, द टीचर, म्हणजे वेगवेगळी लोक आहेत. मग तो प्लुरल नाऊन असतो. आणि जर तुम्ही एकचदा आर्टिकल लिहिलं ए अँड द आणि असे नावं लिहिले तर तो एकच व्यक्ती असतो. म्हणजे कसं, आर्टिकल नाऊन 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 नाऊन, म्हणजे तो एकच व्यक्ती असतो. म्हणजे कसं, द प्रिन्सिपल अँड द टीचर हे 2 लोक आहे. मी द वापरला 2 वेळा. द प्रिन्सिपल अँड टीचर म्हणजे तो एकच व्यक्ती आहे, जो प्रिन्सिपल आहे तोच टीचर आहे. समजून घ्या कन्सेप्ट काय आहे. आता मी असं म्हणतो की द कॅप्टन अँड द बॅट्समन, मग 2 लोक आहेत तिथं, द कॅप्टन वेगळा आणि द बॅट्समन वेगळा. पण मी असं म्हटलं द कॅप्टन अँड बॅट्समन म्हणजे तो एकच आहे, म्हणजे जो कॅप्टन आहे तोच बॅट्समन आहे. म्हणजे जर आर्टिकल जर एकचदा वापरतायत अनेक नाऊनच्या आधी तर ते सर्व एकच व्यक्ती आहे. जर तुम्ही प्रत्येक नाऊनच्या आधी आर्टिकल वेगवेगळं वापरता आहे तर ते वेगवेगळे लोक आहेत, प्लुरल आहे. कसं आहे बघा, आणि हाच प्रश्न आहे आपल्याला. एक्सरसाइज 17चा प्रश्न मी घेतला इथं. पहिलं वाक्य बघा, आय हॅव अ ब्लॅक अँड व्हाईट डॉग, आय हॅव अ ब्लॅक अँड अ व्हाईट डॉग, हे वाक्य आहे 17चा एक्सरसाइजचं. आणि त्याने विचारलं होतं की या वाक्यात काय नेमकं, म्हणजे एक्झॅक्टली काय आहे याच्यामध्ये, म्हणजे काय सांगताय म्हणे. तर ऐका, आधी आपण समजून घेऊ. आय हॅव अ, हा अ लक्षात घ्या, हा एक आहे.
एकाला ब्लॅक अँड व्हाईट डॉग. मी आर्टिकल एकच वेळा वापरला आहे. ब्लॅक अँड व्हाईट डॉग एकचदा आर्टिकल आहे. दुसऱ्यामध्ये आय हॅव अ ब्लॅक अँड अ व्हाईट डॉग, याच्यात 2 आर्टिकल वापरले. बघा वाक्य सेम आहे, तेच वाक्य आहे, खाली कॉपी पेस्ट. फक्त फरक काय आहे की मी तर आर्टिकल 2दा वापरला, वरती एकचदा. मग पहिल्या वाक्यामध्ये माझ्याकडे ब्लॅक अँड व्हाईट डॉग आहे, म्हणजे ज्याचा रंग अर्धा ब्लॅक आहे आणि अर्धा व्हाईट आहे, आणि तो एकच डॉग आहे माझ्याकडे. दुसरा वाक्यात कन्सेप्ट काय, आय हॅव अ ब्लॅक अँड अ व्हाईट डॉग, म्हणजे एक ब्लॅक वेगळा डॉग आहे आणि एक व्हाईट वेगळा डॉग आहे, 2 डॉग आहे मग माझ्याकडे. आणि हेच त्याने विचारलं होतं त्याच्यात काय सांगताय म्हणे. तर पहिल्या वाक्यात 1 डॉग आणि दुसऱ्या वाक्यात 2 डॉग असा त्याचा उल्लेख आहे. समजून घ्या कन्सेप्ट. मग मी आधी एकच आर्टिकल वापरला म्हणून एकच डॉग आहे, एकच सिंग्युलर नाऊन. इथं आर्टिकल 2दा वापरला आहे, अ ब्लॅक अँड अ व्हाईट, म्हणजे 2 डॉग आहे, हा प्लुरल आहे. क्लिअर. आता बघा ST 16चं वाक्य बघा. द सेक्रेटरी अँड ट्रेझरर इज निग्लिजंट ऑफ हिज ड्युटी. द सेक्रेटरी अँड द ट्रेझरर आर निग्लिजंट ऑफ देअर ड्युटी. बघा शब्दात काय काय फरक आहे. इथं इज आहे, इथं आर आहे, इथं हीज आहे, इथं देर आहे. बघा किती डिफरन्स आहे. आता हे कशामुळे घडलं बरं, दोन्ही वाक्य करेक्ट आहे. इथं द सेक्रेटरी अँड ट्रेझरर, इथं आर्टिकल एकचदा लागला आहे, म्हणजे जो सेक्रेटरी आहे तोच ट्रेझरर आहे. हा सिंग्युलर नाऊन आहे, एकच व्यक्ती आहे, म्हणून इज सिंग्युलर आणि ही इज सिंग्युलर. इथं द सेक्रेटरी हा एक द आहे, आणि इथं द ट्रेझरर हा एक द आहे, म्हणजे सेक्रेटरी वेगळा ट्रेझरर वेगळा, 2 लोक झाली. प्लुरल नाऊन, प्लुरल वर्ब आणि प्लुरल ॲडजेक्टिव्ह. म्हणून इथं शेवटी काय लिहिलं मराठीमध्ये मी, 1 सिंग्युलर 2 प्लुरल. इथं 2 लोक आहे, इथं जो सेक्रेटरी पहिल्या वाक्यात तोच ट्रेझरर आहे, इथं सेक्रेटरी वेगळा आणि ट्रेझरर वेगळा आहे. कशामुळे, कारण प्रत्येकाच्या तुम्ही द वेगळा लागला, इथं द वेगळा लागला, इथं द वेगळा लागला, इथं मी एकचदा द घेतलाय म्हणून हा सिंग्युलर राहील. क्लिअर. मग हे बघा आपल्या तलाठी 2015चं वाक्य आहे, पण खूप चॅलेंजिंग वाक्य आहे म्हणून मी लिहिलं आहे. डॅश मॅनेजर अँड डॅश अकाउंटंट ऑफ अवर हॉटेल इज व्हेरी एनर्जेटिक पर्सन. आता बघा ते आपलं इथं अकाउंटंट AEIOU अँड अकाउंटंट जोडतील, इथं टुक्का मारतील. बघा वाक्य खूप भारी होतं आहे. पहिली गोष्ट या वाक्यात आपण एक काम करू, इथं इज आहे, इज इथं इज आहे, म्हणजे यावरनं मला काय करता इजवरनं की ह्या वाक्यात सब्जेक्ट सिंग्युलर पाहिजे मला, ह्या वाक्यात सब्जेक्ट मला सिंग्युलर पाहिजे. मग आपल्याला सिंग्युलर पाहिजे सब्जेक्ट, मग आपल्याला आर्टिकल एकचदा वापरला जाईल, एकच आर्टिकल वापरला जाईल. 2 नाणी 2दा वापरलं आर्टिकल म्हणजे 2 वेगळे लोक येतील ते. मग इथं आर पाहिजे होतं, मग त्यासाठी तर आर पाहिजे होतं. क्लिअर. म्हणून मी काय करणार इथं, माझं पहिलं उत्तर आहे द आणि नो आर्टिकल. मग आता दुसरं का नाही, द आणि ॲन केलं की 2 पाहिजे, मग इथं आर पाहिजे होतं. तिसरं का नाही, द मग पुन्हा इथं आर पाहिजे होतं. चौथं का नाही, AN पुन्हा इथं आर पाहिजे होतं. इथं इज आहे म्हणजे तो एकाच व्यक्तीबद्दल बोलतोय म्हणून उत्तर माझं द आणि नो आर्टिकल. अ आणि नो आर्टिकल पण उत्तर राहिलं असतं, ए मॅनेजर अँड अकाउंटंट, तरी तेही करेक्ट होतं. पण इथं ते AN ते रूल अप्लाय होणार नाही. त्यामुळे व्यवस्थित समजून घ्या सब्जेक्ट. जर मी असं म्हटलं ना की बघा द प्रिन्सिपल, बघा समजून घ्या, द प्रिन्सिपल अँड द टीचर म्हणजे 2 लोक आहेत, म्हणजे 2 सेपरेट लोक आहेत. द प्रिन्सिपल वेगळा आणि टीचर वेगळा आहे. आणि जर मी हेच वाक्य असं म्हटलं तर द प्रिन्सिपल अँड टीचर, द प्रिन्सिपल अँड टीचर, तर मात्र हा एकच व्यक्ती आहे. हा डिफरन्स समजून घ्या. ती अ पण चालेल, द प्रिन्सिपल अँड द टीचर 2 वेगळे व्यक्ती, प्लुरल वर्ब प्लुरल येईल सगळं. द प्रिन्सिपल अँड टीचर सिंग्युलर व्यक्ती, सिंग्युलर वर्ब आणि सिंग्युलर येईल सगळं. क्लिअर. बघा आपण आता आर्टिकलचे क्वेश्चन घेऊ. त्याआधी तुम्हाला सांगतो नो आर्टिकल फ्रेजेस काय असतात. जसं आपण आर्टिकल दच्या फ्रेजेस बघितल्या, आर्टिकल ANच्या फ्रेजेस बघितल्या, अजून असतात नो आर्टिकलच्या फ्रेजेस. नो आर्टिकलच्या फ्रेजेस काय बरं, तर ज्यामध्ये आर्टिकलचा वापर होत नाही. कसं आहे आता बघा, ते इथे लिहिलं मी स्ट्राईक रूट, म्हणजे ते स्ट्राईक अ रूट, स्ट्राईक द रूट नाही होणार. ऑल डे, ऑल द डे, ऑल द नाईट, ऑल द मॉन्सून, ऑल द नाईट. आय विल स्पेंड ऑल माय संडे, ऑल माय संडे म्हटलं मी, ऑल द संडे नाही म्हटलं, किंवा ऑल विंटर, ऑल डे, ऑल आफ्टरनून, ऑल द आफ्टरनून नाही. सेम ते टू सेंड वर्ड असतं ते, म्हणजे त्याने मला एक पाठवलं एक मेसेज, टू सेंड अ वर्ड नाही, ही म्हण आहे विदाउट आर्टिकल. टेक ऑफेन्स, टेक ॲन ऑफेन्स नाही. सेट सेल म्हणजे समुद्र प्रवास केला. कॅच फायर, कॅच अ फायर नाही. आय केम बाय ट्रेन, बाय अ ट्रेन नाही. बाय टॅक्सी, बाय बायसिकल, बाय प्लेन, बाय ट्रेन, बाय बस,
ठीक आहे. ऑन फूट बघा, अजून तुम्ही ऑन फूट असतं ते, ऑन द फूट नाही, पायी आलो मी, आय केम ऑन फूट, ऑन द फूट नाही. त्यानंतर इन बेड, ही वॉज इन बेड. ऑन ड्युटी, माय फादर इज ऑन ड्युटी, ऑन द ड्युटी नाही. इट इज इन माय हँड, माय सक्सेस इज इन माय हँड, इन द हँड नाही. ही इज ॲट वर्क, ॲट द वर्क नाही. पुढचं बघा, बाय चान्स, यू विल गेट द पोस्ट बाय चान्स. फॉर दॅट पर्पज यू हॅव टू कम ऑन फूट, ऑन फूट. म्हणजे थोडक्यात ह्या अशा म्हणी आहेत, अशा फ्रेजेस आहेत ज्यामध्ये आर्टिकलचा वापर होत नाही. मग स्ट्राईक रूटवरती प्रश्न आहे आपल्याला ॲग्रीला, तो घेऊ आपण. आधी समजून घ्या. ही सेंट अ वर्ड दॅट ही वॉज गोइंग टू मुंबई. त्याने एक मेसेज पाठवला की तो मुंबईला चाललाय. माझं बघा, सेंड अ वर्ड, ही बघा ही म्हण, टू सेंड अ वर्ड. मग ही म्हण आणि तर सेंट आहे, इथं अची गरज नव्हती. म्हणजे तर कसं पाहिजे करेक्ट, तर ही सेंट वर्ड दॅट ही वॉज गोइंग टू मुंबई. बघा इंग्लिश किती डिटेलमध्ये आहे, करताय छोट्या छोट्या गोष्टी माहिती पाहिजे. दुसरं, डोंट टेक ॲन ऑफेन्स सो इझिली. म्हणजे एवढे इझिली तू हा आरोप समजू नको. ॲन ऑफेन्स येणार नाही. टेक ऑफेन्स, हे बघा टेक ऑफेन्स, टेक ॲन ऑफेन्स नाही होणार ते. हर क्लोथ्स कॉट द फायर वाईल शी वॉज कुकिंग. ती कुकिंग करत असताना तिचे क्लोथ फायर झाले. कॅच द फायर असतात ते, कॅच नुसतं फायर असतं ते, कॅच द फायर नाही, कॅच फायर आग लागणे. कॅच द फायर, अ फायर नाही होणार. आय स्पेंट ऑल द डे इन लायब्ररी. मी सगळा डे, पूर्ण दिवस लायब्ररीमध्ये घालवला. हा द चुकीचा आहे. ऑल डे, ऑल नाईट, ऑल आफ्टरनून, ऑल समर, ऑल विंटर, ऑल बर्थडे, तिथे द येत नाही. पुढचं बघा, आता असाही प्रश्न येतो एमपीसीला, चूज द करेक्ट. मग कसं करेक्ट, ॲट द वर्क चुकीचं आहे, ॲट वर्क असतं ते. दुसरं, बाय द प्लेन, ते बाय प्लेन, बाय टॅक्सी, बाय रोड, बाय हायवे, बाय बस असं असतं. हे पण चुकीचं आहे, द चुकीचं आहे त्यातला. इन हँड, येस बरोबर आहे, इन हँड ही म्हण बरोबर आहे. सेट अ सेल, अ येत नाही, सेट सेल असतं फक्त, ते चुकीचं आहे. करताय असे प्रश्न येतात आपल्याला. तर ह्या म्हणी नाही आहे. बघा तुम्हाला आता साईडला म्हणी दिसतील. मी माझ्या पुस्तकातल्या काही म्हणी सांगतो बघा, याच्यात बघा तुम्हाला दिसतील ते. ऑल विंटर, ऑल वीक, ऑल मॉर्निंग, ऑल डे, ऑल नाईट, ऑल इयर, ऑल इव्हिनिंग, ऑल डस्क, ॲट सनराईज, ॲट नून, बाय नाईट. बघा खाली दिलं मी, बाय लँड, बाय एअर, बाय बस, बाय एरोप्लेन, बाय टॅक्सी, बाय सी, बाय ट्रेन, बाय बोट, बाय बायसिकल. ह्या सगळ्या नो आर्टिकलच्या फ्रेजेस आहेत. ह्या जसं तसं लिहून घेणार. खाली बघा ते वाक्य दिले मी, ते चुकीचे करेक्ट ते पण लिहा. अजून बघा पुढच्या पेजला आहेत. ॲट वॉर, ॲट इंटरेस्ट, ॲट लास्ट, ॲट लिस्ट, ॲट वर्क, ॲट फॉल्ट, ऑन ड्युटी, ऑन फायर, ऑन डिमांड, ऑन सेल. ह्या सगळ्या नो आर्टिकलच्या फ्रेजेस आहेत. ह्या जशा तशा तुम्ही नोटबुकमध्ये लिहून घ्या. 2-3 वेळा वाचा, लक्षात राहतील त्या. ठीक आहे. यानंतर बघा पाल्यानसुरीच्या पुस्तकातलं काय, आता बघा तुम्हाला एक पिक्चर दिसलं तर पाल्यानसुरीच्या पुस्तकातलं, त्याच साईडला आहे ना, त्यात पण एक 8 आहेत, त्याही लिहून घ्या. त्या जेवढ्या दिलेल्या त्याने त्याही लिहून, त्यातल्या ॲक्च्युली यात आहे ऑलरेडी पुस्तकामध्ये, पण त्यात ह्याही लिहून घ्या बऱ्याचशा. ह्या सगळ्या लिहून घ्या, हे प्रश्न लिहून घ्या आणि याच्यानंतर आपण प्रश्न घेऊ मग आपण. ठीक आहे. बघा आता आर्टिकलवरती आलेले सगळे प्रश्न आपण घेऊया. पेज नंबर 1 पासून आपल्या क्वेश्चन बँकमध्ये. तो क्वेश्चन बँक समोर ठेवा तुम्ही आणि जे जे मी प्रश्न घेईल त्यावरती सगळं लिहा मराठीमध्ये. तो क्वेश्चन बँक फुल झाला पाहिजे आणि तेच तुमच्या नोटबुकमध्ये पण सगळे प्रश्न लिहा. तुम्ही जेवढे प्रश्न जास्त लिहिणार तेवढं तुमचं रिव्हिजन होईल. मोर रिव्हिजन मोर मार्क्स. बघा पहिला प्रश्न आपण घेऊ, पेज वाईज जाऊया आपण. पहिलं पेज नंबर आहे 15, पेज नंबरला जाऊ आपण. राज्यसेवा 2017ला 15 पेजला क्वेश्चन नंबर आहे 71 नंबरचा प्रश्न आहे बघा. आय होप टू बी डॅश डॉक्टर. तर म्हटलं विच ऑफ द फॉलोइंग आर्टिकल्स फिल्स करेक्टली इन द ब्लँक इन द सेंटेन्स अबो. आता पण एक काम करूया. इथे डॉक्टर किती आहे, एक आहे, सिंग्युलर आहे. कुठला डॉक्टर आहे तो माहिती नाही, अननोन आहे, त्यामुळे इनडेफिनेट नाऊन आहे आणि या सिंग्युलर नाऊन आहे, त्यामुळे इथे येईल आर्टिकल अ डॉक्टर. पण ती जर असतं डॉक्टर ऑफ XYZ डिसीज, कुठल्या तरी आजाराचा असता तर द डॉक्टर आलं असतं. द डॉक्टर ऑफ स्किन, द डॉक्टर ऑफ आईज, द डॉक्टर ऑफ लेग्स, स्पेसिफिक आलं असतं तेव्हा तो द आला असतं. पण आता इथे आर्टिकल अ. राज्यसेवा 17चा प्रश्न आहे, अ उतरलं त्याचं. नंबर नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे बघा, पेज नंबर 26 म्हणजे राज्यसेवा 2018 त्यातील 61 नंबरचा प्रश्न आहे बघा. 61 नंबरचा प्रश्न. 61 आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्सेस. रॉबिन्सन्स आर अवे धिस विकेंड. बघा एक कन्सेप्ट आपण शिकलो आहे, ती कुठली तर लक्षात घ्या. आता जर आपल्याला सरनेम असेल, सरनेम ठीक आहे, लिहिलं नसेल तर आपण लिहिणार आहोत. आता लिहूया आपण. मी तुम्हाला इथे लिहून देतो.
जर कुठले सरनेम असेल तर सरनेमच्या आधी आर्टिकल अ आणि दचा वापर होतो. हा रूल नसेल लिहिला तर आपण लिहून घ्या. आता जर एखादी गोष्ट मी एक्सप्लेन केली नसेल सरनेम विषयी तर आता लिहा. बघा सरनेम काय तर तुम्हाला कुठल्याच सरनेमच्या आधी अ आणि एन येतो. ए मिस्टर पाटील झालं आहे, हे सरनेम आहे. ठीक आहे. ए मिसेस शर्मा, ठीक आहे, हे सरनेम आहे. झालं आहे. पण आता एक लक्षात घ्या, जर ते सरनेम जर प्लुरल असेल तर द येतं. तर द कसं, द पाटील्स, ठीक आहे. त्यानंतर द शर्माज, शर्माज, ठीक आहे. तर हे द येतं. म्हणजे थोडक्यात काय, जर आपला सरनेम जर सिंग्युलर असेल त्याच्यात ते आर्टिकल ए एन येतं. ए कुलकर्णी, ए मिसेस कुलकर्णी, ए मिस्टर पाटील, ए मिस्टर शिंदे, ए मिस्टर तायडे एकच असेल. तर अनेक असतील तर द येतं. द शिंदेज, द पाटील, द कुलकर्णीज, द येतो प्लुरल. ठीक आहे. हा रूल लक्षात ठेवा, हा लिहून घ्या वाटल्या साईडला कुठेतरी तुम्ही. ठीक आहे. सिंग्युलर असेल तर अ येतो सरनेमच्या आधी, प्लुरल असेल तर द येतो. मग इथं रॉबिन्सन्स आर अवे धिस विकेंड. तर एक लक्षात घ्या, इथं जे वाक्य आहे रॉबिन्सन्स हे सरनेम आहे, हे सरनेम आहे. तर हा जो रॉबिन्सन्स आहे याच्या आधी मला द आर्टिकल पाहिजे होता. द रॉबिन्सन्स आर अवे धिस विकेंड. म्हणजे ना रॉबिन्सन जर नाव असेल तर एखाद्याचं ते नाव नाही, ते रॉबिन्सन असतं. हे रॉबिन्सन सरनेम आहे. इथं द रॉबिन्सन्स आर अवे धिस विकेंड असं पाहिजे होतं. दुसरा प्रश्न, कम्प्युटर्स आर ॲन इम्पॉर्टंट रिसर्च टूल. हे बघा हे वाक्य बरोबर आहे. आपण एक रूल शिकलो आर्टिकल द मध्ये, तो पण सांगून देतो की सपोज एखादी जात मांडायची असेल, एखादा समूह मांडायचा असेल, एखाद्या ग्रुपबद्दल बोलायचं असेल तर आपण काय करतो, एक तर प्लुरल लिहितो किंवा द लिहितो. म्हणजे कसं, तर बघा मी म्हटलं होतं की काऊज आर युजफुल ॲनिमल्स, युजफुल ॲनिमल्स, ॲनिमल्स, ठीक आहे. आणि तर लिहितो द काऊ इज युजफुल ॲनिमल, युजफुल ॲनिमल. आता इथं लिहिलं मी युजफुल ॲनिमल. तर थोडक्यात काय, तर थोडक्यात दोन्ही करेक्ट आहे. काऊज कुठल्या, सगळ्या काऊ. दुसरं द काऊ काय, संपूर्ण समूह. तसं कम्प्युटर्स आहे ना, इथं तो एक संघाबद्दल बोलतो आहे, कम्प्युटर्सबद्दल. कम्प्युटर्स आर ॲन इम्पॉर्टंट रिसर्च टूल, म्हणजे सगळे कम्प्युटर्स एक जात म्हणून, एक ते विशिष्ट टूल म्हणून. म्हणून ते वाक्य बरोबर आहे, तिथं दची गरज नाही. जर द लावला असता इथं तर तिथं आलं असतं द कम्प्युटर फक्त. व्यवस्थित समजून घ्या. इथं कसं केलं मी काऊचं वाक्य, इथं काऊज आर युजफुल ॲनिमल्स हे प्लुरल आहे, म्हणजे द काऊ इज युजफुल ॲनिमल्स हे सिंग्युलर आहे. म्हणून इथं हे प्लुरल जे आहे ना, इथं दची गरज नाही आहे. मग पुढे कसं काय, ॲन इम्पॉर्टंट रिसर्च टूल हे सिंग्युलर, ते संपूर्ण एक जात आहे, एक ग्रुप आहे, तो त्याच्याबद्दल आपण एकच घटकाबद्दल बोलतोय म्हणून ते करेक्ट आहे. द जोडला असता तर फक्त कम्प्युटर सिंग्युलर आलं असतं. द कम्प्युटर इज ॲन इम्पॉर्टंट रिसर्च टूल, करेक्ट आहे. तिसरं, ही शुक विथ द फिअर. आता द फिअर जरा फोकस करा. फिअर काय बरं, फिअर हा आपला ॲबस्ट्रॅक्ट नाऊन आहे. लव, रिस्पेक्ट, एनर्जी, ऑनेस्टी, इंटिग्रिटी हे सगळे ॲबस्ट्रॅक्ट नाऊन आहे. ॲबस्ट्रॅक्ट नाऊनच्या आधी आर्टिकल येत नाही. एका केसमध्ये येतो जर ते स्पेसिफिक असेल तर, पण हे काही स्पेसिफिक नाही आहे म्हणून याच्यातलं द चुकीचं आहे. म्हणून ऑनली बी इज माय आन्सर. सो ऑनली बी म्हणजे 2 उत्तर आहे माझं. क्लिअर. हा आर्टिकलचा प्रश्न होता. म्हणून सांगतो तुम्ही जेवढे क्वेश्चन रिव्हिजन करणार, तुम्हाला क्वेश्चन बँक का दिला मी, जर तुम्ही बाहेर असणार पुण्याच्या, तुमच्याकडनं इथे येऊन जर क्वेश्चन बँक कलेक्ट करता येत नसेल तर तुम्ही प्रिंट काढा आणि तो वारंवार वाचा. जेवढे तुम्ही प्रश्न वाचणार तेव्हा तुम्हाला कळेल की हा प्रश्न नाऊनचा आहे, हा ॲडजेक्टिव्हचा आहे, हा क्लॉजचा आहे. सो नंबर ऑफ टाइम्स यू हॅव टू रीड मोर अँड मोर. पुढचा प्रश्न बघा, पेज नंबर 39, राज्यसेवा 19चा प्रश्न. आता हा 39ला क्वेश्चन नंबर आहे बघा आपला 73. इनकरेक्ट यूज ऑफ आर्टिकल्स इन द फॉलोइंग सेंटेन्स. द मॅन इज मॉर्टल, द गोल्ड इज प्रेशियस मेटल. पहिली गोष्ट, मॅन इज मॉर्टल. मॅन हा संघाबद्दल बोलतो आहे. मॅन, वुमन, चिल्ड्रेन, पोएट जर असतील आणि यांच्या संघाबद्दल बोललं जातं, यांच्या समूहाबद्दल बोललं जात असेल तर नो आर्टिकल. सो मॅन इज मॉर्टल असं पाहिजे होतं. याच्यात द चुकीचा आहे, यातला द हा चुकीचा आहे. जसं गोल्ड इज अ प्रेशियस मेटल, गोल्ड हा मटेरियल नाऊन आहे, मटेरियल नाऊनच्या आधी ॲडजेक्टिव्ह येत नाही, सॉरी आर्टिकल येत नाही, म्हणून इथं ह्या द चुकीचा आहे. जर तिथं असतं गोल्ड ऑफ ऑस्ट्रेलिया, गोल्ड ऑफ अमेरिका तर द आलं असतं, पण तसं काहीच मेन्शन नाही म्हणून दोन्ही चुकीचे आहेत. म्हणून उत्तर बोथ आहे. का, कारण त्याने इनकरेक्ट विचारलं आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न बघा, पुढचा 88 पेज नंबर, 88 पेज म्हणजे PSI 2017. PSI 17ला प्रश्न आहे बघा, 64 नंबरचा प्रश्न आहे, 64 नंबरचा प्रश्न आहे PSI 17ला. आयडेंटिफाय द ग्रॅमॅटिकल करेक्ट. सिल्वर इज ए प्रेशियस मेटल. सिल्वर माझा हा मटेरियल नाऊन आहे, याच्यात आर्टिकल वापरला नाही आहे, वाक्य बरोबर आहे माझं. दिस इज करेक्ट. ही इज स्टडिंग ॲट ॲन युनिव्हर्सिटी. तुम्हाला माहिती आहे युनिव्हर्सिटीचा य उच्चार आहे, मग त्याच्यात अचा वापर होतो. युनिक, युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सल, युनिकॉर्न, युनिटी, मग याच्या आधी अ पाहिजे होता, हे चुकीचं आहे. ब माझं चुकीचं आहे.
सी ही इज गोइंग टू युनायटेड स्टेट्स, US UK यांच्या ते दचा वापर होतो, म्हणून तो दचा वापर पाहिजे, द युनायटेड स्टेट्स पाहिजे होतं, द तिथं पाहिजे होता, म्हणून हे चुकीचं आहे. ही गिव्ह मी ॲडवाईस हे बरोबर आहे. इथं ॲन ॲडवाईस नाही लिहायचं का, कारण ॲडवाईस हा अनकाउंटेबल नाऊन आहे, म्हणून त्याच्या आधी आर्टिकल ए ॲन येत नाही. ॲन ॲडवाईस म्हटलं तर एक ॲडवाईस होईल, तो मोजता येत नाही, म्हणून हे वाक्य बरोबर आहे. त्यामुळे ए आणि डी माझं करेक्ट आहे. ए डी म्हणजे 4 उत्तर आहे माझं. क्लिअर. पुढचा प्रश्न आहे बघा, 88 नंतर आहे, 103 पेज नंबर 103, 103 पेज नंबर हा STI 2017चा प्रश्न. 103 पेज नंबर 90 नंबरचा प्रश्न आहे, 90 नंबरचा क्वेश्चन आहे. करेक्ट विचारताना आर्टिकल यूज केलेलं पहिलं, दिस मॅन इज अ सेकंड न्यूटन, बरोबर आहे. इथं अ का जोडला आहे, कारण हा कॉमन नाऊन म्हणून म्हटलं आहे. आपण म्हटलं ना, आंबेडकर, ॲन आंबेडकर, ऋषी, सचिन, राहुल, म्हणजे काय कॉमन नाऊन होतो तो, आणि आपण काय त्याचे गुण आहे याच्यामध्ये. मग धिस इज अ सेकंड न्यूटन, हा दुसरा न्यूटन आहे, म्हणजे न्यूटनच्या याच्यात गुण आहे, हा न्यूटन इथं कॉमन नाऊन आहे. आर्टिकल एचा वापर होतो. महेश म्हणजे कॉमन नाऊन, त्या व्यक्तीचा गुण. प्रमोद म्हणजे कॉमन नाऊन, त्या व्यक्तीचा गुण. करेक्ट आहे. व्हॉट काइंड ऑफ अ फ्लॉवर इज इट. पहिली गोष्ट आपण एक काम करूया, व्हॉट काइंड ऑफ ए फ्लॉवर नाही, व्हॉट ए काइंड ऑफ, हा जो आहे ना इथं पाहिजे होता. व्हॉट ए काइंड ऑफ फ्लॉवर इज इट. व्हॉट ए काइंड ऑफ असतं, अ काइंड ऑफ असतं, अ टाईप ऑफ असतं, अ ग्रुप ऑफ असतं, अ लॉट ऑफ असतं. ते असं नसतं लॉट ऑफ अ, ग्रुप ऑफ अ, ठीक आहे ना, स्लॉट ऑफ अ, ते अ लॉट ऑफ, अ स्लॉट ऑफ, अ टीम ऑफ, अ ग्रुप ऑफ, अ काइंड ऑफ असतं ते. तर ते व्हॉट अ काइंड ऑफ फ्लॉवर इज इट असं पाहिजे. ते व्हॉट काइंड ऑफ अ फ्लॉवर नाही होते, तो इथं पाहिजे होता, चुकीचं आहे. दुसरं. तिसरं, ही वॉज अ नेपोलियन ऑफ हिज एज. आता बघा त्याच्या काळातला नेपोलियन होता, मग तुलना केली ना, मग प्रॉपर नाऊनची तुलना असेल द येतं. राहुल इज द नाना पाटेकर, ठीक आहे ना. महात्मा गांधी, नेल्सन मेंडेला वॉज द महात्मा गांधी, द महात्मा गांधी म्हणजे द नेपोलियन पाहिजे होतं, कारण तुलना केली आहे इथं, पण तुलनासाठी द पाहिजे होता. तिसरं चुकीचं आहे. चौथं, अ फॉल्सहुड इज ऑडियस. आता बघा फॉल्सहुड हा माझा ॲबस्ट्रॅक्ट नाऊन आहे, दिसत नाही, टच करता येत नाही. जसं आपण म्हणतो ना चाइल्डहुड, ब्रदरहुड, ठीक आहे, नेबरहुड. फॉल्सहुड हा ॲबस्ट्रॅक्ट नाऊन आहे, याच्या आधी आर्टिकलची गरज नाही आहे, म्हणून हे पण चुकीचं आहे. सो 2 3 4 चुकीचं आहे, 1 माझं उत्तर आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न आहे बघा, 108 पेज नंबरला जायचं आपल्याला. 108 पेज नंबर म्हणजे पुन्हा STI 2017, त्यात क्वेश्चन नंबर आहे 64. बघा पॅटर्न बघा, नुसते उत्तर क्लिक करून स्माईल नका देऊ चेहऱ्यावरती, माझं बरोबर आलं वाव. तुम्हाला काही पैसे परत भेटणार नाही माझ्याकडनं जर उत्तर करेक्ट आलं असेल तर. कन्सेप्ट समजून घ्या, त्याची पॅटर्न समजून घ्या, तो एन्जॉय करा पॅटर्न. चूज द करेक्ट आर्टिकल. बघा ते वाक्य नाही आहे, थोडक्यात दिलं त्याने. ॲस म्हणजे गाढव इथं. अँड युनिकॉर्न द ब्रिटिश आईल्स आहे ते, आयझल्स नाही, इज लेस, ठीक आहे, आईल्स आहेत फक्त. अँड ॲस, बघा ॲसचा उच्चार ॲ होतो, म्हणून तो ॲन पाहिजे होता, नाही. ॲन पाहिजे होता. ॲसचं स्पेलिंग ए पासून आहे आणि त्याचा उच्चार आर्टिकल आपल्या व्हॉवेलचा आहे, म्हणून तिथं ॲस पाहिजे होतं. इथं युनिकॉर्न पाहिजे होतं, यचा उच्चार युनिकॉर्न, युनिकॉर्न पाहिजे होतं, हे पण चुकीचं आहे, युनिकॉर्न पाहिजे होतं. मग ब्रिटिश आयल्स बरोबर, ब्रिटिश एक्झॅक्टली माहिती आहे आपलं कुठलं आयलँड आहे, ब्रिटिश आहे, मग हे बरोबर आहे. ओनली सी इज माय आन्सर. सो ओनली सी म्हणजे उत्तर आहे माझं 4. क्लिअर. बघा एवढाच पॅटर्न त्याने विचारला आहे. त्यानंतर आता STI 18ला 122 पेज नंबरला जाऊ आपण. STI 18ला प्रश्न आहे बघा 80 नंबरचा, जो प्रश्न राज्योत्सव 2019 होता तो जिथं कॉपी आहे, म्हणजे हाच कॉपी झाला होता. द गोल्ड इज अ प्रेशियस मेटल, चुकीचं आहे, कारण गोल्ड कुठला माहिती नाही ना. दुसरं, द गोल्ड इज अ प्रेशियस मेटल, पुन्हा हे चुकीचं आहे. पुन्हा गोल्ड इज अ प्रेशियस मेटल हे करेक्ट आहे. आणि चौथं का चुकीचं आहे, कारण इथं मेटलच्या आधी पाहिजे होतं ना. मेटल मोजता येतं, एक मेटल अनेक मेटल, मग प्रेशियस मेटल ते बरोबर आहे, मेटलसाठी पाहिजे होता, म्हणून चौथंही चुकीचं आहे. पण इथं जर असतं गोल्ड ऑफ अमेरिका तर द आलं असतं. ठीक आहे, उत्तर आहे आपलं 3. मग नेक्स्ट क्वेश्चन आहे 123 पेज नंबर, म्हणजे पुन्हा STI 2018. 123ला 82 नंबरचा प्रश्न आहे. त्याने म्हटलं आहे चूज द करेक्ट. काही नाही, मग हे माहिती पाहिजे आपल्याला कसं करतं वाक्य. जो क्वेश्चन पेपर वारंवार वाचतो, वारंवार रिवाईज करतो, त्याला कळतं की हा प्रश्न आर्टिकलचा, हा नाऊनचा, ॲडजेक्टिव्हचा आहे. द गर्ल्स हॅव गॉट युनिक ऑपॉर्च्युनिटी, आपण त्याच गर्ल्सबद्दल बोलतोय ज्या गर्ल्सला युनिक ऑपॉर्च्युनिटी भेटली, म्हणून हे बरोबर आहे. दुसरं, ही स्टडीज इन द युनिव्हर्सिटी, द नाही, इथं युनिव्हर्सिटी पाहिजे, यू. तिसरं, द फादरच्या आधी द येत नाही, फादर, मदर, अंट, कुकच्या आधी आर्टिकल येत नाही. सो ओनली ए इज माय आन्सर. कळालं. दुसऱ्यामध्ये पाहिजे होतं, तिसऱ्यामध्ये द नको होतं, पहिल्यामध्ये द गर्ल्स बरोबर आहे, कारण ज्यांना युनिक ऑपॉर्च्युनिटी भेटले त्यांच्याबद्दल बोलतोय. आणि इथं म्हणजे युनिक बरोबर आहे, युनिक, युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सल बरोबर आहे ते. ओनली ए इज माय आन्सर. पुढचा प्रश्न बघा
134 पेज नंबर आहे 134. 134 म्हणजे असिस्टंट 2016. 134ला क्वेश्चन नंबर आहे 83. एलिफंट इज अ क्लेवर ॲनिमल. अ क्लेवर ॲनिमल. आता एलिफंट कुठला बरं? सगळेच ना, सगळे क्लेवर असतात ना. मग जात मांडतोय, समूह मांडतोय, ग्रुप मांडतोय, मग द पाहिजे ना. द एलिफंट, द काऊ, द कम्प्युटर. इथं द पाहिजे होता एलिफंटच्या आधी, म्हणून चुकीचं आहे. दुसरं, अ मिरर इज मेड ऑफ ग्लास. बरोबर आहे, मिरर एक असतो, मिरर अनेक असतात. इथं ग्लासबद्दल नाही बोलत आहे आपण, मिररबद्दल बोलत आहे. मिरर 2 मिरर्स, 3 मिरर्स, 4 मिरर्स. मग इथं हे बरोबर आहे, अ मिरर एक आहे. सो ऑनली बी इज माय आन्सर. क्लिअर. असिस्टंट 16चा प्रश्न होता. नंबर नेक्स्ट आहे बघा, पुढचा प्रश्न आहे 134 नंबर. पुढचं पेजला आहे 135. 135 म्हणजे तेच असिस्टंट 2016. 135ला 88 नंबरचा प्रश्न आहे. आय होप टू गो टू डॅश युनिव्हर्सिटी. मग इथं येईल अ युनिव्हर्सिटी, ॲन नाही, अ युनिव्हर्सिटी. ती युनिव्हर्सिटीच्या आधी अ येतो, कारण त्याचा उच्चार य आहे. यचा उच्चार हा वॉवेलच्या उच्चाराशी जुळत नाही. वॉवेलचे उच्चार फक्त 4 शब्द आहे, अ, ई, ए, उ. त्याला जुळत नाही, म्हणजे अ युनिव्हर्सिटी, अ युनिक, अ युनिटी, अ युनिव्हर्सल, अ युनिकॉर्न. उत्तर आहे 2. नंबर नेक्स्ट आहे 140 पेज नंबरला. 140. 140 पेज नंबरला बघा, क्वेश्चन नंबर सांगतो मी तुम्हाला. क्वेश्चन नंबर 30. 140ला 30 नंबरचा. द सिनरी ऑफ द सिनरी आपला नाऊनमध्ये झालेला आहे. ही इज गोईंग टू युनायटेड स्टेट. इथं पाहिजे द युनायटेड स्टेट्स. इथं द युनायटेड स्टेट पाहिजे होतं, म्हणून माझं बी चुकीचं आहे. पण आपण ए करेक्ट होतं आपलं, आणि बी पण करेक्ट होतं आपलं, कारण सी करेक्ट होतं आपलं. मग आपलं ए सी उत्तर आहे, कारण ए आणि सी आपण नाऊनमध्ये शिकलो आहे. ए म्हणजे द सिनरीचं सिनरीज होत नाही, आणि ते शूजचं शूज, पेअर्स ऑफ शूज ते बरोबर होतं. याच क्वेश्चन पेपरमध्ये जर आपण गेलो ना 141 पेजला, 141 पेजला, त्यातील 32 नंबरचं क्वेश्चन, तर बघा इथे द युनायटेड स्टेट्स आहे. तर नेहमी यूएसच्या आधी द येतो, यूएसएच्या आधी द येतो. द UK असतं, द अंदमान असतं, द निकोबार असतं, द मालदीव्स, ठीक आहे, द इंडोनेशिया. ठीक आहे. नंबर नेक्स्ट आहे बघा 148ला बघा, 148 नंबरचा. 148ला क्वेश्चन नंबर आहे 41. असिस्टंट 17चा प्रश्न आहे. काइंडनेस इज अ गुड व्हर्च्यू. बरोबर आहे, काइंडनेस माझा काय ॲबस्ट्रॅक्ट नाऊन आहे, त्याच्या आर्टिकल नाव नाही, म्हणून हे बरोबर आहे. दुसरं, द मेन फिअर डेथ. चुकीचं आहे द, कारण मेन फिअर सगळेच मेन ना, ग्रुप आहे ना. मेन वुमनला जर समूह मांडत असो आपण, जर संपूर्ण त्यांच्या ग्रुपबद्दल बोलत असो, आर्टिकल येत नाही. मॅन इज मॉर्टल, मग मेन फिअर डेथ, इथं द येणार नाही. आणि मग मेन कुठले, अमेरिकेचे का फ्रान्सचे का साऊथ आफ्रिकेचे माहीत नाही. कॉपर इज अ युजफुल, मग कॉपर हा माझा मटेरियल नाऊन आहे, आर्टिकलचा वापर होत नाही. बरोबर आहे, मग त्याने इनकरेक्ट विचारला आहे. ओनली बी इज माय आन्सर. क्लिअर. याच पेजवर अजून एक प्रश्न आहे बघा, क्वेश्चन नंबर 44. पेज नंबर 148ला 44. गोल्ड इज अ प्रेशियस मेटल. बरोबर आहे, बघा तिसऱ्यांदा कॉपी झाला आहे गोल्डवालं. गोल्ड इज अ प्रेशियस मेटल. बरोबर आहे, नो आर्टिकल, मटेरियल नाऊन आहे. द गोल्ड माइन हिअर इज ऑफ पुअर क्वालिटी. यस, हे करेक्ट आहे इथं, कारण इथं द गोल्ड माइन हिअर, जे इथं माइन होतं ना, जे इथं सापडतं ना, ते पुअर क्वालिटीचं. बरोबर आहे, द गोल्ड. ब्रेकफास्ट इज ॲट 8 o'clock. चुकीचं आहे. ब्रेकफास्टच्या आधी आर्टिकल येत नाही, डिनरच्या आधी आर्टिकल येत नाही, लंचच्या आधी आर्टिकल येत नाही. जर ते स्पेसिफिक असतील तर येतो, पण इथं स्पेसिफिक नाही आहे, म्हणून हे चुकीचं आहे. माझं चुकीचं कुठलं आहे? ओनली सी. ओनली सी म्हणजे 2 उत्तर आहे. ठीक आहे. नंबर नेक्स्ट आहे 140 नंतर 153 पेज नंबर आहे 153. पुन्हा असिस्टंट बघा, 66 नंबरचा प्रश्न आहे. हा आपण शिकलो आहे. आय हॅव अ ब्लॅक अँड व्हाईट डॉग. अ एकचदा वापरला इथं, आणि आय हॅव अ ब्लॅक अँड अ व्हाईट डॉग म्हणजे 2 आहे ते, म्हणजे पहिल्या वाक्यात एकच कुत्रा आहे, दुसऱ्या वाक्यात 2 कुत्रे आहेत, म्हणजे 1 डॉग 2 डॉग्स हे उत्तर आहे. हा प्रश्न व्यवस्थित 2-3 वेळा वाचा तुम्ही. त्याने कसा प्रश्न विचारला आहे? हा 17चा प्रश्न आहे. विच अल्टरनेटिव्ह एक्सप्लेन द डिफरन्स इन द मिनिंग बिटवीन द फॉलोइंग सेंटेन्सेस. म्हणजे त्याने विचारला आहे, आर्टिकल नाही विचारलं, त्यानं सांगा अर्थ काय आहे. तर पहिल्या वाक्यात 1 डॉग आहे आणि दुसऱ्या वाक्यात 2 डॉग आहे, असा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे. नंबर नेक्स्ट आहे, पुढचा प्रश्न आहे बघा 153 पेज नंतर आहे आपल्याला 169 पेज नंबर 169. 169 म्हणजे पुन्हा टॅक्स एक्साईज 2017. 71 नंबरचा प्रश्न आहे याच्यात, एक्साईजचा प्रश्न आहे. ॲपल्स आर ग्रोन इन मेनी डिफरंट कंट्रीज. ॲपलचा प्लुरल आहे, याच्यात आर्टिकल येणार नाही, कारण कुठल्या ॲपलचा त्याबद्दल काहीच माहिती नाही. ए अंत येऊ शकत नाही तिथं, नो आर्टिकल येईल. ॲपल्स ऑन अवर ट्री आर नॉट रिपीट. इथं बघा, ॲपल्स ऑन अवर ट्री, आमच्या झाडावरची ट्री, हे स्पेसिफिक आहे, डिफाईन आहे, इथं द येईल. त्यामुळे नो आर्टिकल आणि द हे माझं उत्तर आहे. एक्साईजचा प्रश्न होता पेज नंबर 169, त्यातील 71. पुढचा प्रश्न आहे बघा 182 पेज नंबर 182.
182 त्यातील क्वेश्चन नंबर आहे 93 नंबरचा प्रश्न आहे त्यात 182ला. हा आपला कंबाईन 2019चा प्रश्न आहे. डॉक्टर सिमन्स हॅज टेकन ऑन द पोझिशन ऑफ द हेड ऑफ द डिपार्टमेंट. आता बघा इथं म्हटलं आहे पोझिशन ऑफ द म्हटलं इथं, ठीक आहे. हे चुकीचं आहे. का चुकीचं सांगतोय बघा एक्सप्लेनेशन. ते कसं असतं माहिती आहे का, द पोझिशन ऑफ, द रोल ऑफ आणि द पोस्ट ऑफ ह्या 3 म्हणी आहे लिहायच्या या रूलमध्ये. मी लिहून दिला नाही आहे तुम्हाला. द पोझिशन ऑफ डॉक्टर, द रोल ऑफ क्रिकेटर, द पोस्ट ऑफ डायरेक्टर असं असतं ते. इथं आर्टिकल येत नाही. मग इथं आहे ना ही जी म्हण आहे ना ही म्हण कशी पाहिजे, द पोझिशन ऑफ आहे ना याच्यानंतर द नको. द पोझिशन ऑफ हेड ऑफ डिपार्टमेंट, द पोझिशन ऑफ डायरेक्टर, द रोल ऑफ डायरेक्टर, द रोल ऑफ सायंटिस्ट, द पोस्ट ऑफ PSI, द पोस्ट ऑफ STI. म्हणून द पोझिशन ऑफ, द रोल ऑफ आणि द पोस्ट ऑफ ह्या 3 अशा फ्रेज आहे. यांच्यानंतर आर्टिकल नाही येत, डायरेक्ट ती पोझिशन येते. म्हणून इथं द चुकीचं आहे. द हेड ऑफ डिपार्टमेंट तो द चुकीचा आहे. म्हणून हे वाक्य चुकीचं आहे. हे तुम्ही लिहून घेणार आहात हा रूल ॲज इट इज व्यवस्थित सुंदर. ही इज द फायनेस्ट यंग प्लेयर अराउंड ॲट द मोमेंट. हे बघा द फायनेस्ट सुपरलेटिव्ह डिग्रीच्या आधी द येतो. द हायेस्ट, द ग्रेटेस्ट, द स्मॉलेस्ट, द मोस्ट इम्पॉर्टंट हे बरोबर आहे. आणि ॲट द मोमेंट ही म्हणच आहे. ॲट द मोमेंट बरोबर आहे. तिसरं शी वॉज द कंपनी डायरेक्टर. बघा कुठल्याही पोझिशनच्या आधी ना अ येतो. ए कंपनी डायरेक्टर. पोझिशनला ना अ येतो. अ मॉनिटर, त्यानंतर मी असे म्हणे अ सेक्रेटरी, अ ट्रेझरर, ठीक आहे, ॲन अकाउंटंट, ए डॉक्टर. पोझिशन असेल ना तर अ येतो. इथं द कशाला पाहिजे, ए कंपनी डायरेक्टर. ए कंपनी डायरेक्टर पाहिजे तिथं, इथं अ पाहिजे होता. म्हणून माझं फक्त बी करेक्ट आहे. सो बी म्हणजे 3 उत्तर आहे माझं. क्लिअर. पुढचं बघा 182 नंतर आहे 213 पेज नंबर 213. 213 पेजला क्वेश्चन नंबर आहे बघा. क्वेश्चन नंबर आहे 61. हा प्रश्न आहे आपला टॅक्स असिस्टंट 2017चा. ही वॉज ॲन ऑनेस्ट मॅन येईल इथं. ॲन ऑनेस्ट मॅन, कारण त्याचा उच्चार आहे ऑनेस्ट मॅन बरोबर आहे. बट डॅश पीपल इन द नेबरहूड डिड नॉट लाईक हिम. आता बघा डॅश पीपलच्या ते नो आर्टिकल येईल, पण इथं पीपल इन द नेबरहूड म्हणजे शेजारचे लोक स्पेसिफिक झाले ना. तर हे इथं द येईल. म्हणून ॲन आणि द 3 उत्तर आहे माझं. इथं द पीपल का बरं, कारण ते शेजारी म्हणतोय तो स्पेसिफिक सांगितलं त्यांनी लोक, म्हणजे ते फिक्स आहे, डेफिनेट आहे, म्हणजे तो द येईल. ॲन आणि द 3 उत्तर आहे. पुढचं बघा 213 नंतर बघा पेज नंबर आहे 218 पेज नंबर 218. त्यातील क्वेश्चन नंबर आहे आपला, हे आपला आहे ॲग्रिकल्चरचा प्रश्न आहे. हा 20 नंबरचा प्रश्न घेतला का. नो आर्टिकल फ्रेज आपल्या घेतल्या तर त्यात एक होती स्ट्राईक रूट. स्ट्राईक रूट हे बघा स्ट्राईकचं दुसरं रूप आहे इथं. स्ट्राईकचं दुसरं रूप आहे आणि स्ट्राईकचं दुसरं स्ट्रक आहे. मग स्ट्रक रूटमध्ये नो आर्टिकल. स्ट्राईक रूट आपण घेतल्या ना त्या ऑन ड्युटीवाली होती, ऑन लिव्हवाला होता, त्याचं स्ट्राईक रूट होती. तर स्ट्राईक रूटच्या मध्ये आर्टिकल येत नाही, नो आर्टिकल. इन द अर्थ युनिक आहे, एकमेव आहे. द सन नो आर्टिकल आणि द इथं हा 4 उत्तर आहे. स्ट्राईक रूट ही म्हण आहे, त्याच्यामध्ये आर्टिकल येत नाही. नंबर नेक्स्ट 218 नंतर बघा पेज नंबर आहे 239 239. त्यातील हा पुन्हा फॉरेस्टचा प्रश्न आहे. फॉरेस्ट 2017चा 37 नंबरचा प्रश्न 37. दिस इज अ युनिक फेनॉमेनॉन इन द नेचर. आता करेक्ट म्हटलं आहे. आता मला लगेच कळलं की आर्टिकलचा प्रश्न आहे. तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर वारंवार क्वेश्चन वाचा. अ युनिक का बरं, बरोबर आहे. अ युनिक, अ युनिव्हर्सल, अ युनिव्हर्सिटी, दॅट इज करेक्ट. अ य उच्चार आहे तो जुळत नाही आपल्या वॉवेलची. अ युनिक बरोबर आहे. हर अंकल वॉज एन MP वन्स बरोबर आहे. एन MBA ते आपण शॉर्ट फॉर्म शिकलो. NSS, RSS, STI, MPM उच्चाराचा. द रिचर आर गेटिंग रिचर म्हणजे सगळे श्रीमंत होत आहे. अँड पुअर इथं द पुअर पाहिजे होतं ना. मग का द पुअर, इथं द रिच म्हणजे सगळं संघ, सगळे श्रीमंत लोक. मग इथं पण द पुअर पाहिजे होतं ना, सगळे गरीब लोक. श्रीमंत होत आहेत आणि गरीब होत आहेत. मग इथं द पुअर पाहिजे होतं. इथं द चुकीचं, नुसतं पुअर चुकीचं आहे. इथं द पुअर पाहिजे कारण सगळ्या संघाबद्दल बोलतो आपण. द रिच सगळे श्रीमंत, द पुअर सगळे गरीब. म्हणून इथं फक्त पुअर चुकीचं आहे, इथं द पाहिजे होतं. म्हणजे माझं उत्तर आहे ए आणि बी. आणि ए आणि बी इथं कुठेच ऑप्शनमध्ये नाही आहे. म्हणून हा प्रश्न, संपूर्ण प्रश्न कॅन्सल करण्यात आलेला आहे. बाद आहे हा प्रश्न, कारण उत्तर ए बी होतं पण त्याने दिलं नाही तिथं ए बी, ते चुकीचं आहे. म्हणून हा प्रश्न कॅन्सल केला आहे. उत्तर माझं ए बी आहे, पण लक्षात ठेवा. नंबर नेक्स्ट 239 नंतर पुढचा प्रश्न आहे बघा.
251 नंबर, पेज नंबर 251, 251 त्यातील 28 नंबरचा प्रश्न आहे. बघा काय म्हणतो हा, पुन्हा आपला फॉरेस्ट 2019 आहे. मॅन इज सोशल बिईंग, हे एक वाक्य, मॅन इज सोशल बिईंग, अ मॅन इज अ सोशल बिईंग. आता बघा इथं मॅन आहे बरोबर आहे वाक्य, म्हणजे इथं बरोबर आहे मॅन का, कारण आपण जेव्हा माणसाची सगळी जात मांडतो, समूह मांडतो मॅन वुमनची, तर आर्टिकलचा वापर करत नाही. पण सोशल बिईंग आहे ना, इथं अ सोशल बिईंग पाहिजे होतं. दुसरं अ मॅन चुकीचं आहे, तिसरं आहे, चौथं बघा मॅन इज ए सोशल बिईंग हे करेक्ट आहे. कारण तिथं आर्टिकल अ कोणासाठी पाहिजे, सोशल बिईंग, बिईंग म्हणजे एक, त्याच्यासाठी पाहिजे होतो. म्हणून इथं मॅन, माणूस हा समाजप्रिय घटक आहे. सो मॅन इज ए सोशल बिईंग, अ तिथं बिईंगसाठी पाहिजे होता. उत्तर आहे 4 नंबर. नेक्स्ट 251 नंतर आहे 259 पेज नंबर 259, 259 त्यातील क्वेश्चन नंबर आहे 75. आय हॅव द बेगर, सॉरी आय गेव द बेगर डॅश. इथं येईल अ 1 रुपी नोट. का बरं अ, कारण 1चा व होतो, व उच्चार होतो, तो ओ त्याचा उच्चार व्हावेलची होत नाही, म्हणून आपला इथं अ 1 रुपी कॉईन येईल, तिथं अ येईल, तिथं अ 1 रुपी कॉईन. तिथं ए ई आय ओ यू जरी व्हावेल असले तरी त्याचा उच्चार इथं जुळत नाही आहे, इथं उच्चार व होतो आहे, म्हणून इथं अ येईल. नंबर नेक्स्ट आहे 282 पेज नंबर 282 त्यातील क्वेश्चन नंबर, हा क्लर्कचा प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर आहे 63. द लायन इज डॅश बिस्ट ऑफ प्रे, बिस्ट ऑफ प्रे, अ बिस्ट ऑफ प्रे. द लायन म्हणजे संपूर्ण संघ आला आहे, समूह. मग हे काय करतात, बिस्ट ऑफ प्रे आहे, शिकार करणारे आहेत. मी इथं बिस्ट ऑफ प्रे अ येईल, इथं काही स्पेसिफिक बोललं नाही आहे, हे सिंग्युलर गोष्टीविषयी बोलतो आपण. अ बिस्ट ऑफ प्रे इज करेक्ट. तर संपले एवढे प्रश्न. अजून एक प्रश्न आहे बघा आपल्याला, STR 2016ला प्रश्न आहे एक. बघा STR 16ला प्रश्न असा आहे, पेज नंबर सांगतो मी तुम्हाला, पेज नंबर आहे 98 पेज नंबरला आहे 61 नंबरचा क्वेश्चन, आणि त्यात आहे 2 नंबरचं वाक्य. 1 नंबरचं वाक्य चुकीचं होतं, कारण आपण इथे देर पाहिजे होतं, हे घेतलं आहे आपण. 2 नंबरच्या वाक्यामध्ये वॉस पाहिजे होता, आणि 4 नंबरचं जे वाक्य होतं त्या वाक्यामध्ये चौथ्यामध्ये देर पाहिजे होतं. हे झालं आहे आपलं प्रोनाऊन, आर्टिकल, ॲडजेक्टिव्हमध्ये. आता दुसरं वाक्य ना हे करेक्ट आहे. हे कसं करेक्ट आहे सांगतो. सेक्रेटरी, ट्रेझरर, इज आहे इथं, आणि इथं हीज आहे, सिंग्युलर आहे. मग एक लक्षात घ्या, इथं द एकाचा वापरला आहे, तो द सेक्रेटरी अँड ट्रेझरर, जो ट्रेझरर आहे तो सेक्रेटरी आहे म्हणून सिंग्युलर आहे. जर आपण आर्टिकल एकचदा वापरला आणि अनेक नाऊन लिहिले तर तो एकच व्यक्ती असतो. जर आपण आर्टिकल वारंवार लिहिला प्रत्येक नाऊनच्या आधी तर ते अनेक लोक असतात. तर इथं जो द सेक्रेटरी आहे तोच ट्रेझरर आहे, म्हणून इथं इज हा सिंग्युलर बरोबर आहे. हीज हा ॲडजेक्टिव्ह पण बरोबर आहे, कारण जो सेक्रेटरी आहे तोच आपला ट्रेझरर आहे. म्हणून उत्तर माझं 2 आहे, हे माझं फायनल उत्तर आहे. क्लिअर. ते एवढे होते आपल्या आर्टिकलवरती प्रश्न. आर्टिकल ते टेस्ट होईल, ती सॉल्व करा, वारंवार रिव्हिजन करा. सी इन द नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.